प्रत्येक वेळेस प्रार्थनेचं स्वरूप फक्त काही ठराविक गोष्टींसाठी असतं. मोस्ट ऑफ द टाइम 40% किंवा 50% व्यक्ती काहीतरी मागण्यासाठी प्रार्थना करतात, की मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करतात. 10% हा सर्वे आणि रेशो आहे. 10% व्यक्ती, 10% ऑफ पीपल काय प्रार्थना करतात माहितीये? परमेश्वरा, अंधारातून प्रकाशाकडे ने, असत्याकडून सत्याकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. हा, बाकी नाही काही मागणार ते. ज्याला अं, श्रेय आणि प्रेय म्हणतात. नचिकेता अग्नी ध्यान हे आपण करूया. पण हे ध्यान स्वतः 1 तासाचं ध्यान आहे. आणि बिझी शेड्यूल मध्ये प्रत्येक व्यक्तीकडे आजच्या काळात 1 तास मागणं म्हणजे स्वतःसाठी 1 तास सुद्धा आज व्यक्ती देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. परंतु नचिकेता अग्नी ध्यान, नचिकेता ही कथा सुद्धा तुम्हाला माहिती असेल. नचिकेता एक असा मुलगा, किंवा ज्याला म्हणता येईल याचक थोडक्यात. तर हा असा याचक ज्याच्या वडिलांनी यज्ञ आरंभ केला. ही एक कथा आहे. याच्यातून बोध घेणं फार गरजेचं आहे. कथा आहे, पण याच्यातला बोध मात्र जीवनामध्ये एक नवीन दिशा देईल. तर हा यज्ञ केला, आणि फार मोठा यज्ञ. त्या यज्ञामध्ये कितीतरी व्यक्तींना, गरजू व्यक्तींना, नीडी लोकांना काय दिलं जाणार होतं? दान. परंतु हे दान देत असताना काही व्यक्ती कसे असतात माहिती? ग्रीडी. काही व्यक्ती कसे ग्रीडी असतात, की जे नको आहे ते दान देतात. बरोबर? जे नको आहे ते, किंवा जे एक्स्ट्रा आहे ते. तर यांनी सुद्धा, तो काळ असा होता की ज्या वेळेस पशुदान केलं जायचं. उदाहरणार्थ गायींचं दान, दुभत्या गायी, बरोबर, दुभत्या ज्या दूध देत आहेत अशा गायींचं दान केलं जायचं. तर यांनी ऑब्झर्व केलं नचिकेतांनी, की माझे वडील जे दान देत आहेत ते दान दान देण्यायोग्य पण नाहीये. त्या गायी दुभत्या नाहीयेत, त्या दूध न देणाऱ्या गायी आहेत. अशा गायी जर यांनी त्या गरीब व्यक्तींना दिल्या तर यांना यांना काय पुण्य मिळणार आहे याच्यातून? काही पुण्य नाही, हे चुकीचं चाललंय. म्हणून नचिकेत त्यांच्या वडिलांकडे गेला आणि म्हणाला की पिताश्री, हे जे काही करत आहात हे अयोग्य वाटतंय. ते म्हणाले नाही, हे सगळं बरोबर आहे, तू शांत राहा. परंतु हा मुलगा आपल्या पित्याचं भलं व्हावं म्हणून काय म्हणत होता? पुन्हा 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 वारंवार हे त्यांना सूचित करत होता की तुम्ही हे काय करत आहात. त्यानंतर त्यांनी एक प्रश्न सतत विचारायला सुरुवात केली. जर तुम्ही हे करत आहात तर एक गोष्ट सांगा, तुम्ही मला कुणाला दान देणार आहात? मला कुणाला दान देणार आहात? मला कुणाला दान देणार आहात? त्यावेळेस त्यांचे वडील म्हणाले, मी तुला यमाला दान देणार आहे. म्हणजे त्याला शांत करण्यासाठी, मी तुला यमाला दान देतो. आणि त्यांनी आज्ञा स्वीकार केले. आता ही एक कथा आहे. परंतु ते यमसदनी निघण्यासाठी म्हणजे तयार झाले आणि जाऊन पोचले. आणि काही कारणास्तव यम तिथे नव्हते. 3 दिवस विना अन्न पाण्याचे ते तिथे बसले दरवाजात, याचक म्हणून. आणि ज्या वेळेस यम आले 3 दिवसांनी, ना पाणी ना भोजन, काही नाही, जल नाही, भोजन नाही, जेवण नाही. तिथे 3 दिवस बसल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली. म्हणजे ज्यावेळेस यमदेव तिथे आले ते म्हणाले, एक याचक भिक्षुक माझ्या दरवाजात 3 दिवसापासून बसलेला आहे, तर हे बरोबर नाहीये. म्हणजे हे माझ्यासाठी पण चांगलं नाही. तर मी तुला 3 वर देतो. 3 वर वरदान माग. जे पण तुला काही हवं आहे ते माग. हा विषय प्रार्थनेवरून निघाला म्हणून
आता म्हणजे हृदयातून आल्या काही गोष्टी, की तू 3 वरदान माग. त्यावेळेस नचिकेताने सांगितलं की मी फक्त तुम्हाला भेटायला आलोय कारण माझ्या वडिलांनी तुम्हाला दान दिलेलं आहे. ते म्हणाले, ते जरी ठीक असलं तरी सुद्धा तू माझ्याकडे 3 वरदान मागू शकतो, बोल तुला काय हवं आहे. तर पहिल्यांदा त्याने वडिलांसाठी, की माझे वडील जे काही करत आहेत, हा त्यांचा यज्ञ जो आहे हा सफल व्हावा, हा पूर्ण व्हावा, आणि त्यांना जे काही आहे यश, कीर्ती, वैभव, जे ज्याची त्यांना आवश्यकता आहे ते सगळं त्यांना मिळावं. ते म्हणाले ठीक आहे, दुसरा वर माग. काही नाही, त्यांचं भलं करावं, त्यांच्या हातून ज्या काही गोष्टी घडत आहेत यात जर काही अपराध झाला असेल तर त्यांना क्षमा करा. बरं ठीक आहे, तिसरा वर माग. म्हणजे पहिल्या 2 वरामध्ये त्यांनी जे काही होतं कुटुंब किंवा हे यांच्यासाठी वर मागितला, परंतु तिसरा वर मागायला सांगितला त्यावेळेस ते म्हणाले, मला मृत्यूचं रहस्य सांग. मृत्यू, मृत्यू काय आहे, मरण, आणि ह्या जगात मरणानंतर काय होतं, मृत्यूनंतर काय होतं. राईट. ही अं, वेदातली एक कहाणी किंवा गोष्ट आहे जी रचनात्मक आहे, परंतु ज्यांनी कुणी केलेली आहे, जे सिद्ध साधू संत बुद्ध असतील, तर त्यांनी याचा उद्देश असा केलेला आहे की जेणेकरून सामान्य व्यक्तीला त्याच्या आतमध्ये ही जिज्ञासा निर्माण व्हावी की खरोखर या जीवनात, या जगात, या विश्वात आपण राहोत, आपण किती वेळेसाठी आहोत आणि इथे आपलं अस्तित्व किती काळ आहे. बरोबर. मृत्यूचं रहस्य मला सांगा, असं ज्या वेळेस नचिकेत यमदेवांना म्हणाले, त्यावेळेस यम म्हणाले की एवढं सोडून बाकी सगळं माग, तुला जे हवं ते मी सगळं देतो, परंतु हा प्रश्न विचारू नकोस, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर, रहस्य सुद्धा विचारू नकोस. याच्यात काय ठेवलेलं आहे, राईट. याच्यात काही नाही. आणि तू तुझ्या स्वतःसाठी ह्या विश्वाचं सौंदर्य, ऐश्वर्य, या राजभोग, जे हवं ते माग, परंतु हे नको मागू. त्यावेळेस नचिकेत म्हणाला, मला संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य जरी मिळालं, राज्य वैभव जरी मिळालं, ऐश्वर्य जरी मिळालं, तरी त्याला मर्यादा आहे. बरोबर. LST हा एक फॉर्म्युला आपण शिकलो होतो. काय? हे लॉजिकच्या आतमध्ये आहे, लॉजिकच्या अंतर्गत आहे. पहिली गोष्ट, याला मर्यादा आहे. 1 वर्ष असेल, 100 वर्ष असेल, किंवा 1000 वर्ष असेल, परंतु एक दिवस येईल ज्या वेळेस याचं अस्तित्व, याचं प्रमाण संपुष्टात येईल. बरोबर. ही एक्झॅक्टली गोष्ट कधी होते, ज्यावेळेस तुम्ही 10 दिवसाची रजा काढता, 10 दिवसाची सुट्टी काढता. जर मुलं असतील शाळेमध्ये, तर त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. किती दिवस? कदाचित 30 दिवस, 1 महिना. परंतु सुरुवातीचे 1, 2, 3, 4, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस खूप आनंद होतो. परंतु ती सुट्टी जशी 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 कमी होत जाते ना, तसं अंतर्मनामध्ये एक प्रकारची बेचैनी होते. व्यक्ती अस्वस्थ व्हायला लागतो. जे त्याला नाही करायचंय ते त्याला करावं लागणार आता, ही भावना अंतर्मनामध्ये येते. आणि खरोखर आता ज्यांना रविवारी सुट्टी असेल, शनिवारची रात्र पहा आणि रविवारची रात्र पहा. मोस्ट ऑफ द टाइम जे हार्ट अटॅक होतात ना, हे सगळे आजार किंवा अटॅक्स येण्याचं जो टाइम पिरियड आहे, हा सोमवारची सकाळ आहे, ज्यावेळेस ऑफिसला किंवा कामाला रुजू व्हावं लागतं. कारण नाही जायचंय. 97% व्यक्तींना, 90% लोकांना जे काम ते सध्या करतायत ते आवडत नाही, मोस्ट ऑफ द टाइम. आणि याच्यावर मी काही गोष्टी बोललो पण होतो. युअर जॉब
शुड बी युअर हॉबी अँड युअर हॉबी शुड बी युअर जॉब. कळालं? जे तुमचं काम आहे तो तुमचा छंद हवा, आणि जे तुमचा छंद आहे ते तुमचं जॉब हवा. आणि टाइम बिंग जर नसेल असं, तर जे तुमचं काम आहे त्यालाच तुमचा छंद बनवा. कळालं? जोपर्यंत खरोखर तुम्हाला तुमचा छंद गवसत नाही. आणि छंदाचा अर्थ काय होतो? ज्यामध्ये तहान भूक हरपून व्यक्ती काम करेल, त्याला म्हणायचं खरोखर ह्या कामात मी आनंद घेत आहे. कळालं? हे फार महत्वाचं आहे. काही व्यक्ती तासनतास कार्य करत राहतात, परंतु त्यांना खरो लहान मुलांकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, जोपर्यंत तुम्ही त्यांना घरी बोलवत नाही तोपर्यंत ते दिवसभर खेळत राहतील. कारण तिथे LST नाहीये. आणि हेच उत्तर नचिकेताने सुद्धा दिलं, की परमेश्वरा, मला कितीही वैभव मिळालं तरी सुद्धा ते संपुष्टात येईल, तरी सुद्धा ते नष्ट होईल. कळालं? यालाच म्हणायचं प्रेय. प्रेय प्रेय पदार्थ. प्रार्थनेमध्ये जे मागतात ना व्यक्ती, ते प्रेय मागतात. प्रेय. प्रेय गोष्ट वेगळी आहे, गोल सेट करणं गोष्ट वेगळी आहे. राईट? हे मिक्स करू नका. परंतु जर जाणीवपूर्वक प्रेय घेत असाल, कारण हे इसेन्शियल आहे म्हणून, आसक्ती म्हणून नाही, डिटॅचमेंट होऊन, भगवान बुद्धांनी जे सांगितलं की सम्यक मार्ग हवा, डिटॅचमेंट, अनासक्त योगी म्हणून जर तुम्ही कार्य करत असाल तर आसक्ती कधी होणार नाही. याला काय म्हणायचं? प्रेय. प्रेय पदार्थ. घर दार गाडी बंगला इस्टेट प्रॉपर्टी, 10 एकर बागायती, 10 तोळे सोनं, हे सगळं काही कशात येतं? प्रेय. प्रेयमध्ये येतं. बरोबर? हे प्राप्त होणार आहे, याच्यासाठी प्रोसेस आहे. राईट? सायंटिफिकली प्रूव्हन काही गोष्टी आहेत ज्या लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कार्य करतात. आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? की आता तुम्ही जे अट्रॅक्ट करणार आहात, हे क्वांटम फिजिक्सने अट्रॅक्ट करा. क्वांटम फिजिक्स. आतापर्यंत न्यूटनचं फिजिक्स होतं माहितीये, की एव्हरीथिंग इज मॅटर. आता काय माहितीये? एव्हरीथिंग इज एनर्जी. एव्हरीथिंग इज एनर्जी. डबल स्लिट्स यंग्स एक्सपेरिमेंट, हा जर तुम्ही गुगलवर सर्च आउट केला तर त्यामध्ये ह्या गोष्टी अजून विस्तृतपणे वर्णन केलेले आहेत. डबल स्लिट फार फेमस आहे, तुम्ही हे पाहू शकता. क्वांटम फिजिक्स मधला हा एक पार्ट आहे. श्रेय आणि प्रेय. राईट? LST, लॉजिक, स्पेस. त्याचा एक अवकाश, आकाश आहे. आकाश तत्वामध्ये हे बसतं, स्पेसमध्ये. आणि T फॉर टाइम, वेळेची बंधनं आणि मर्यादा आहेत याला. कळालं? या तिघांच्या आत असेल तर व्यक्ती मर्यादित राहील, या तिघांच्या बाहेर गेला तर अमर्यादित राहील. याला म्हणायचं प्रेय पदार्थ. प्रेय. प्रेय. मग महत्वाचं काय आहे ज्याच्यासाठी आपण हा सगळा अट्टहास करत आहोत? ते आहे श्रेय, शाश्वत सुख, शांती, आनंद, प्रेम, आनंद, मौन, शाश्वत सुख, शांती. आता हे जर कोणाला पाठच करायचं असेल तर कसं करू शकता माहितीये? काय मागायला हवं? शाश्वत सुख, शांती, प्रेम, आनंद, आरोग्य, मौन, संपत्ती आणि यश. ही एक सिरीज आहे. शाश्वत सुख. शाश्वत सुखाचा अर्थ काय होतो? जे व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती याच्यावर अवलंबून नाही. कळालं? आणि आता थोड्या वेळाने ज्यावेळेस क्रॉस चेक कराल, जर अफर्मेशन तुम्ही सेट करत असाल तर स्वतःला पुन्हा एकदा विचारा की हे जे माझे अफर्मेशन आहेत, हे जे मी गोल सेट केलेले, हे कुठल्या कॅटेगरीत येतात? गोल नेहमी अति उच्च असायला हवे. ध्येय किंवा जे आपल्याला प्राप्त करायचं आहे जीवनामध्ये, श्रेष्ठ सत्पुरुष आणि महान व्यक्ती बनण्यासाठी
ज्याला म्हणायचं हॅपी मिलेनियर. हॅपी, दुःखी मिलेनियर नाही, हॅपी मिलेनियर. हॅपी मिलेनियरचा अर्थ काय होतो? ह्याच्यासाठी बरेच रिसेंट उदाहरणं आहेत. रतन टाटा सर त्यातील एक उदाहरण आहे, किंवा अं, नारायण मूर्ती सर हे एक उदाहरण आहेत, ज्यांनी आज लाखो लोकांना, मुलांना, तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. कळालं? याला म्हणायचं हॅपी मिलेनियर. हॅपी, दुःखी नाही. जे फक्त म्हणतात की फक्त माझ्याकडे येऊ द्या, माझ्याकडे येऊ द्या, यांच्यासाठी खरोखर नचिकेताची ही जी गोष्ट आहे ही फार महत्वाची आहे. एक आहे श्रेय, एक आहे प्रेय. प्रेयाविषयी आपण बोललो. दुसरं काय आहे? श्रेय. एक आहे प्रेय, दुसरं आहे श्रेय. श्रेय म्हणजे जे शाश्वत आहे. मृत्यू अटळ आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, परंतु जगताना लोक असं जगतात जे युधिष्ठिरला सुद्धा एका म्हणजे गंधर्वने हा प्रश्न विचारला होता की ह्या जगातील खरोखर एक सत्य काय आहे? तर ते म्हणाले होते की समोर मृत्यू दिसत आहे, तरी सुद्धा व्यक्ती असा व्यवहार करतो की जसं काही तो मरणार नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. राईट? याला म्हणायचं म्हणजे प्रेय, प्रेय पदार्थ जे आपल्या अवतीभोवती आहेत, आणि दुसरं आहे श्रेय. आता हे सगळं जे काही मी सांगत आहे याचा अर्थ काय होतो माहितीये? विथ अवेअरनेस तुम्हाला जीवन जगावं लागेल. विथ अवेअरनेस, जागृतीने. किती वेळ आहे आपल्याकडे? मर्यादित वेळ आहे. या मर्यादित वेळेमध्ये, सीमित वेळेमध्ये असीमित जर काही करायचं असेल, आणि खरोखर ज्यामध्ये तुम्हाला आनंद प्राप्त करायचा असेल, तर तुम्हाला डेली रुटीन रिच्युअल फॉलो करावं लागेल. श्रेय प्राप्त करायचं असेल तर. किती व्यक्तींना करायचंय? येस. हा म्हणजे फक्त हात तर वर करा ज्यांना करायचं असेल त्यांनी. राईट? हे, ही बॉडी लँग्वेज आहे, किंवा हे शरीराने घेतलेली एक ऍक्शन आहे, ज्याला म्हणतात ना हार्ट. हृदयामध्ये हे फिलिंग येणं गरजेचं आहे, पण शरीराने कृती करणं गरजेचं आहे. राईट? ओके, व्हेरी गुड. जर तुम्हाला श्रेय प्राप्त करायचं असेल, मग त्याच्यासाठी काही विधी, काही प्रोसेस आहेत, काही डेली रिच्युअल्स आहेत, आणि हे डेली रिच्युअल दररोज करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक क्षणाला इथून पुढे, आतापर्यंत जे झालं ते ठीक आहे, बऱ्याच व्यक्तींचं कितीतरी वर्ष फक्त ह्याच गोष्टीमध्ये निघून जातात. तरुणांचं, आजच्या युथचं तर असं झालेलं आहे की खरोखर काही मुलांना, मुलींना दिशाहीन असल्यासारखं त्यांचं वर्तणूक आहे, किंवा अराजकता आहे. मस्त हत्ती जसा असतो ना, शक्तीचा म्हणजे हत्ती बघा, जंगलातील एखादा हत्ती, अराजक हत्ती, ज्यामध्ये खूप बलवान हत्ती आहे, त्याच्यासाठी वाटतं हे सगळं विश्व म्हणजे माझ्यासमोर काही नाही. राईट? परंतु परंतु त्याला सुद्धा मर्यादा आहेत. अराजक व्यक्ती किंवा हे तरुण तरुणी, मुलं मुली आजच्या काळात जसा व्यवहार करत आहेत, खरोखर यांना कोणीतरी जागृत करणार मिळालं पाहिजे. जाग येते कधी माहितीये? मग वयाच्या 35व्या 40व्या वर्षी. तुमचा इफेक्टिव्ह वेळ जर म्हणाला तर 60 वर्ष, 70 वर्षापर्यंत तुम्ही स्वतःच जे काही, जोपर्यंत म्हणतात ना हात पाय चालू आहेत तोपर्यंत, तोपर्यंत सगळं प्राप्त करावं लागेल. आणि असं नका समजू की रिटायरमेंट नंतर मी काही काम करेल. अरे कसं काय करणार? शरीर, जी युथ, जी एनर्जी, जी ऊर्जा शक्ती आहे, ती आत्ता आहे तरुणपणात, तारुण्यात. तारुण्य जर फक्त खाणे पिणे झोपणे याच्यात जर व्यर्थ घालवलं, तर तुम्ही हस्तगत काय करणार? इस्टेट प्रॉपर्टी हस्तगत करणं याला यश म्हणत नाही.
कळालं? आणि आज जर तुम्ही याला यश म्हणत असाल, तर तुमच्या गावातच एक फेरी मारून या. या गावात सुद्धा असे मोठमोठे बंगले आहेत, घरं आहेत किंवा स्टेबल व्यक्ती आहेत, परंतु त्यांची पण अवस्था पहा. कळालं? वी ऑल हॅव टू बी हॅपी मिलेनियर. जो मी वेल्थ मास्टरी किंवा धनसंपत्तीसाठी जे एक छोटंसं प्रशिक्षण शिबिर आणणार आहे, ऑनलाईन असेल, रेकॉर्डेड असेल, किंवा तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार तुम्ही ते ऐकू शकाल, परंतु ते अटेंड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर मला हॅपी मिलिनियर बनायचंय. म्हणजे धनसंपत्ती पण असेल, पण माझ्या हृदयात आनंद असेल. मी असे एक व्यक्ती पाहिलेले आहेत, दातो डॉक्टर लिम सिओजिन. यांची एक फार मोठी ऑर्गनायझेशन आहे, MNC आहे, फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत ते. DXN ह्या कंपनीचे जे फाउंडर आहेत. तर त्यांच्या जीवनात मी त्यांचं रुटीन पाहिलंय. त्यांचा ड्रेस काय माहितीये, जसं त्याला किमिनो म्हणतात. फार पूर्वी मार्शल आर्ट्स मध्ये जसे घालायचे ना, फक्त एक वस्त्र, जे एक राईट साईडने असेल आणि एक लेफ्ट साईडने, आणि त्याला मध्ये दोरी, बटन नाही, दोरी. हा. आणि त्या तशीच, म्हणजे ज्याला म्हणतात थोडंसं लूज, जसं कराटेची ट्राउझर्स असते, पॅन्ट असते, तशा पद्धतीची मोकळी एकदम, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही खरोखर मार्शल आर्ट करू शकता असे. आणि हा त्यांचा परिधान करण्याचा, म्हणजे हा त्यांचा ड्रेस कोड. 12.5, म्हणजे करोडो रुपयाची इस्टेट प्रॉपर्टी असणारी व्यक्ती, राईट. पूर्ण जगभरामध्ये त्यांची संस्था असणारी व्यक्ती. मी त्यांचं जीवन फार जवळून पाहिलेले, आणि त्यांच्याबरोबर माझे काही फोटो पण आहेत, ते पण मी शेअर करीन. त्यांच्याकडे एक सेशन आम्ही शिकण्यासाठी गेलो होतो. त्या सेशनचं नाव होतं हेच, मिलेनियर माइंड थिंकिंग, शून्य मेडिटेशन, शून्य प्रॅक्टिशनर. त्यांनी हे शून्यातून निर्माण केलेलं आहे. भगवद्गीता त्यांनी वाचलेली आहे. IIT खरगपूरमध्ये ते शिकलेले आहेत. भारतीय संस्कृतीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव आहे. त्यांचं भोजन काय होतं माहितीये? कंजी. कंजी काय असते माहितीये? उकळलेले जे कडधान्य आहेत ना ते. आणि त्यांचा हा ड्रेस कोड, दुपारी एक वेळ जेवण, ते पण साधं, आणि रात्रीचं जेवण, एवढंच. ते पण कंजी कधी घेतली तर घेतली, नाहीतर नाही. आणि अगदी साधे पद्धतीने त्यांचं जीवन. आणि हे सगळं बेस कशावर आहे? फक्त अध्यात्म, मेडिटेशन, राईट. शून्य, बेस्ड ऑन शून्य. आणि ते एका गोष्टीने फार प्रभावित झाले, भगवान बुद्ध. ऍक्च्युली ते आहेत चायनीज, म्हणजे मलेशियन. मलेशियन व्यक्ती आहेत, परंतु त्यांचं बॅकग्राऊंड सुद्धा तेच, वैद्य फॅमिलीतले, कुटुंबातले, परंतु ते सगळं रिस्पेक्ट करतात या भारतभूमीला. मी जवळून पाहिलंय त्यांना. आणि जे खरोखर हॅपी मिलेनियर आहेत, अशा व्यक्तींना, जसे रतन टाटा सर, यांच्यात, यांच्या उठण्या बसण्या, बोलण्या चालण्यात, यांचा जो व्यवहार आहे, बिहेवियर आहे, हे अति नम्रतापूर्वक आहे. याला म्हणायचं श्रेय. श्रेय. आणि प्रेय पदार्थांमध्ये जर अडकलेले तरुण तरुणी असतील, तर त्यांना हे रिअलाइज होत नाही की जीवनाचा खरोखर उद्देश काय आहे. आज 18+ ज्या समस्या आहेत ना, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, ज्याला म्हणतो आपण की टीनेजर एज आहे, वयात आलेली मुलं मुली आहेत, असं करणार नाही, असं करू शकत नाही. परंतु हे 18+ ज्या काही गोष्टी किंवा समस्या आज आहेत, ह्या समस्येचं कारणच हे आहे की त्यांच्या जीवनामध्ये निश्चित फोकस आणि ध्येय नाहीये, गोल नाहीये. मला काय प्राप्त करायचंय, आउटकम काय हवं, हे नाहीये. आउटकम, आउटकम म्हणजे काय? परिणाम. मला काय साध्य करायचंय, हा अंतिम परिणाम नाहीये. आणि तो अंतिम परिणाम फक्त धनसंपत्ती असू शकत नाही. हा, श्रीमंती असू शकतो, वेल्दी असू शकता, फक्त पैसा असू शकत नाही. कारण गोल बियॉन्ड गोल, काल आपण हे पाहिलं, प्रत्येक
कार्य जे आपण करत आहोत त्याच्या पाठीमागे काय आहेत? इमोशन आहेत, इमोशन. आणि ते जर इमोशन प्राप्त होत नसेल, ध्येय प्राप्त झालं तरी त्याचा उपयोग नाही. काही व्यक्ती खूप भांडण तंटा करून, कोर्ट कचेरी करून किंवा खूप काही करतात आणि त्यानंतर काही प्रॉपर्टी हस्तगत करतात. आणि ते हस्तगत केल्यानंतर मग त्यांना रिअलाइज होतं, माझ्या जीवनाचा बराचसा वेळ मी फक्त ह्याच गोष्टीसाठी खर्चिक केलेला आहे. राईट? याचा अर्थ असा नाही की जे हक्काचं आहे ते सोडून द्यायचं नाही, परंतु जागरूक राहणं गरजेचं आहे, विथ अवेअरनेस, की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. लक्षात येते सर्वांना? दिस इज व्हॉट कॉल्ड श्रेय आणि प्रेय. प्रेय पदार्थ जीवनात महत्वाचे आहेत, परंतु प्रेय पदार्थासाठी आपण नाही. आपल्यासाठी प्रिय पदार्थ आहे, परंतु आपल्या जीवनाचा उद्देश काय? श्रेय. मृत्यूचं रहस्य. आता हा फार मोठा चॅप्टर आहे. मी अजून कंटिन्यू करेन याच्यात, की पुढे काय काय संवाद झाला आणि त्या प्रत्येक संवादातून आपण सजग होणं गरजेचं आहे, आपण जागृत होणं गरजेचं आहे, आपण सचेत होणं गरजेचं आहे. सचेत, ज्याला म्हणतात ना, निद्राधीन झालेले काही व्यक्ती आहेत. आणि आजच्या, आता याच्यासाठी काय करता येईल माहिती आहे तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आपल्याला आपल्या स्वतःचं अनालिसिस करावं लागेल. कसं करतात अनालिसिस माहिती आहे? अनालिसिस करणं पण सोपं आहे. आपले जे ट्रिगर्स आहेत, ट्रिगर्स म्हणजे काय? की जिथे पॉइंट केला किंवा स्विच ऑन केलं की इलेक्ट्रिसिटी लागेल, म्हणजे पंखा लागेल किंवा उपकरणं ऍक्टिव्हेट होतील, त्याला ट्रिगर म्हणतात. राईट? म्हणजे बटन दाबलं की रिझल्ट येईल असं. जस्ट अ मिनिट. येस. तर ही जी काही आहे ट्रिगर्स, आपल्या जीवनामध्ये ट्रिगर्स येतात प्रत्येक क्षणाला. आणि बऱ्याचशा व्यक्तींना तुमचे बटन माहिती असतात, कुठे बोट ठेवल्यानंतर तो व्यक्ती ऍक्टिव्हेट होईल, सुखी होईल किंवा दुःखी होईल. बरोबर? याला स्विचेस म्हणतात असे पर्टिक्युलर. तर आपल्याला काय करावं लागेल? आपलं स्वतःचं प्रोग्रॅमिंग करावं लागेल, प्रोग्रॅमिंग. आणि त्या प्रोग्रॅमिंग मध्ये आपली एनर्जी आपण कशी कॅल्क्युलेट करतो माहिती? मोजतो. त्याचं मोजमाप कसं करतो? फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन हे मेजरमेंट करण्यासाठी हे याचं मापदंड आहे. मापदंड म्हणजे काय? मोजणे. मोबाईलची फ्रिक्वेन्सी आपण कशी मोजतो? हा, की याला रेंज आहे किंवा नाही, हर्ट्स मध्ये. राईट? मोबाईल नंबर करेक्ट डायल केलाय का नाही? आणि जर केला असेल, 10 पैकी 9 नंबर डायल केले आणि एक नाही केला तरी मोबाईल कनेक्ट होणार नाही, ती रेंज पूर्ण होणार नाही. तसंच मनुष्याच्या जीवनामध्ये काय आहे? फिलिंग, थॉट, बिलीफ आणि ऍक्शन. मी ज्या गोष्टी सांगतो ह्या टाइम टेस्टेड आणि प्रूव्हन आहेत. ह्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. आणि सर्वात महत्वाचं प्रमाण काय आहे याला? प्रत्यक्ष प्रमाण तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः. एखादा व्यक्ती सांगतोय म्हणून विश्वास कधीही ठेवू नका, जोपर्यंत तुम्ही त्याची पडताळणी करत नसाल. आणि ती पडताळणी करण्यासाठी आपण दररोज हे प्रयोग करत आहोत वेगवेगळे. राईट? दिस इज व्हॉट कॉल्ड रिअल एक्सपिरियन्स. अनुभव घेणं महत्वाचं आहे. अनुभव. आणि हे कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला, माता, भगिनी, महिला आणि इवन बंधू बांधव पुरुष यांना सुद्धा हे लागू पडतं. कळालं? तर हा जो प्रयोग आहे किंवा हे जे आउटकम आहे किंवा हा जो एक्झरसाइज आहे, हे केल्यानंतर मग रिअलाइज होईल की माझ्या जीवनामध्ये माझा रस्ता, जो पाथ वे आहे, हा ठरवलेला आहे किंवा नाही. कळालं? आणि ते अचीव करण्यासाठी, ते प्रेय असेल किंवा श्रेय असेल, आणि खरोखर मला जे निर्माण करायचे आहेत ना, हे हॅपी मिलेनियर निर्माण करायचे. एक सशक्त व्यक्ती, सशक्त पिढी किंवा एक सशक्त समाज. मी त्याच्यातलं फक्त छोटासा योगदान करणार आहे, कारण फार महान व्यक्ती, साधू संत, सिद्ध, बुद्ध, बोधी, योगी हे सगळं करत आहेत. बरेच कोचेस आहेत, बरेच ट्रेनर आहेत. परंतु
आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल कशाने घडतो माहितीये? एनर्जी, ऊर्जा शक्ती. जो व्यक्ती देत आहे त्याच्या अंतर्मनातील जी तळमळ आहे, जे भाव आहेत, याच्याने बदल घडतो. मोठमोठे ट्रेनर आहेत, परंतु कधी कधी तिथे कनेक्ट होत नाही आपण. आणि आपल्या शेजारी असणारा एखादा व्यक्ती असतो किंवा एक शिक्षक असतील आपलेच, त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे कधी कधी जीवनात गती प्राप्त होते. तर जीवनाचे हे विविध पैलू जे आहेत, काय काय पैलू आहेत? एक आहे फिजिकल. फिजिकल लेवलला ज्या वेळेस तुम्हाला कोणी पाहिल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे, काय आरोग्य आहे, काय हेल्थ आहे, काय मेंटेन ठेवलंय स्वतःला, काय तेजस्वी आहात, काय ओजस्वी आहेत, काय स्टॅमिना आहे. बरोबर? असे शब्द ऐकायला आवडतील का तुम्हाला? तुमच्या बाबतीत जर असं कोणी बोलत बोलत असेल तर कसं काय तुम्ही मेंटेन करता स्वतःला? तुमचं वाटत नाही एवढं वय आहे ते? असे शब्द कानावर पडल्यावर कसं फील होतं? राईट? आणि हे फक्त बोलण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. राईट? बऱ्याचशा व्यक्तींना पोटाचे विकार होतात किंवा मणक्याचे विकार होतात, गुडघ्यांचे विकार होतात, अर्ध डोकं दुखतं किंवा अजून काही इश्यूज आहेत. बरोबर? आणि ऍट द एज ऑफ 40, 40 मध्ये, 30 मध्ये, 35 मध्ये असे आजार होतात. अरे तुम्ही आरोग्याकडे एवढं दुर्लक्ष कसं काय करू शकता? ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष कसं काय करू शकतो? शरीर खलु धर्म साधनम. धर्म जर साध्य करायचा असेल, सिद्ध करायचा असेल, तर त्याच्यासाठी महत्वाची रिक्वायरमेंट, बेसिक गोष्ट काय माहितीये? शरीर, आरोग्य, हेल्थ. हे जर नसेल तर कसं काय तुम्ही प्राप्त कराल? कितीही मोठं ध्येय प्राप्त केलं, गोल प्राप्त केलं, मर्सिडीज BMW घेतलेत, पण आता बसवत नाही गाडीत, उठवत नाही, चालवत नाही, शरीर थकलेलं आहे, जर्जर झालेलं आहे. पंचपक्वान्न समोर ठेवले, डॉक्टरांनी मर्यादा घातली, खाऊ शकत नाही. फळं भरपूर आहे, फक्त जांभूळ खाऊ शकणार. डायबिटीस, शुगर झालेली आहे म्हणून. कळालं? मर्यादा 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 येत जातील. याला याला आरोग्य नाही म्हणत आणि याला जीवन पण नाही म्हणत. हे फक्त ज्याला म्हणतात ना, बळेच आपले ढकलून 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 गाडी पुढे ढकलायची, रेटत न्यायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिलं ध्येय काय पाहिजे? आरोग्य. ज्या व्यक्तीचं आरोग्य उत्तम, मग ती माता भगिनी असेल, एखादी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, महिला सर्वात जास्त सॅक्रिफाईस, त्याग करतात या गोष्टीमध्ये. म्हणजे काय करतात माहिती? ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. काम काम काम, दिवस रात्र. किंवा काहींच्या बाबतीत असं होतं की मग कामच नाही, मग ते त्यांचं वजन, वेट, ओबेसिटी वाढत जातं. राईट? शरीराकडे दुर्लक्ष. पण ज्या कुटुंबासाठी, कुटुंबातील सदस्यासाठी तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं, अंथरूण पकडल्यानंतर कितीही जवळचा व्यक्ती असेल तरी सुद्धा शेवटी शब्द कानावर हेच पडतात की आता यांना लवकर मुक्त केलेलं, म्हणजे परमेश्वराने मुक्त केलं तर बरं होईल. आर यू गेटिंग इट? हे फार महत्वाचं आहे. स्वतःसाठी जागरूक व्हा. आणि कधी जागरूक व्हायचंय? ज्या क्षणी. आत्ता समजलं ना? इमिजिएटली. मी मॅजिकल एक्झरसाइज जी तुम्हाला सांगतो ना, ही का करा म्हणतोय? जे मी तुम्हाला सांगतोय हे स्वतः मी सगळ्या गोष्टी माझ्या आचरणात सुद्धा आहेत, फॉलो करत आहे. म्हणून मी तुम्हाला ते हक्काने सांगू शकतो की ह्या गोष्टी करणं. जे माझा हा रेकॉर्डेड व्हिडिओ ऐकत असेल, कदाचित ह्या पार्ट पर्यंत तुम्ही आलेला असाल, हे फार महत्वाचं आहे. जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता नाही, कृतीची आवश्यकता आहे. प्रकृती. प्रचा अर्थ काय होतो? की ही जी प्रकृती आहे, निसर्ग आहे, प्रिपरेशन. कृती म्हणजे ऍक्शन. प्रकृती ही आपली प्रकृती आहे. राईट? सगळ्यात पहिल्यांदा शारीरिक दृष्ट्या बलवान होणं आवश्यक आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? बल हेच जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. रामदास स्वामी सुद्धा हेच म्हणतात. बल. त्यांनी तर कल्याण स्वामीजींना, त्यांचे जे शिष्य होते त्यांना सांगितलं होतं की अरे तू बलवान हो. किती सूर्यनमस्कार करायचे? 1200. धष्टपुष्ट एकदम. हत्तीला सुद्धा पकडून ठेवतील एवढी शक्ती त्यांच्यात. बलवान.
असं नका समजू संन्यासी असलात म्हणून त्याने शरीराकडे दुर्लक्ष करायचं नाही. शरीर खलु धर्म साधनम. धर्म साध्य करायचा असेल तर शरीर फार महत्वाचं आहे. प्रत्येक तरुण मुलाला मुलीला मी हेच सांगेन की पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या, एनर्जेटिक व्हा. असं थकलेलं मरगळलेलं शरीर घेऊन जर फिरत असाल तरी सुद्धा काय साध्य होईल तुमच्याकडून? पहिल्यांदा आहे शारीरिक, दुसरं आहे मानसिक. अंतर्मनामध्ये जे विचार आहेत हे प्रगल्भित विचार हवेत. म्हणजे मानसिक दृष्ट्या सशक्त असणं फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचन करावे लागतील दररोज. किती मिनिटं जर तरुण असाल आणि वेळ असेल तुमच्याकडे तर मी सांगेल कमीत कमी 30 मिनिटं तरी वाचायलाच पाहिजे. 30 मिनिट्स. 20 मिनिटापेक्षा कमी तर वाचूच नका. परिवर्तन आणि बदल घडायला सुरुवात होईल. पुस्तकांची यादी पण मी पाठवून देईल तुम्हाला. ज्या पुस्तकाने जे लोक पुस्तकं वाचतात ना त्याच्याने मस्तक घडतात. आणि जिथे मस्तक घडतात ना त्याच्या समोर हे जग नतमस्तक होतात. कळालं? वाचनामध्ये खूप शक्ती आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम होणं आवश्यक आहे. अंतर्मनामध्ये जे बुद्धी आहे, जे विचार आहे ते प्रगल्भित राहणं गरजेचं आहे. शारीरिक, मानसिक, त्याच्यानंतर आध्यात्मिक प्रगती करणं आवश्यक आहे. आणि खरोखर जर क्रॉस चेक करायचं असेल की तुम्ही कुठल्या लेवलला आहात तर एका जागी मांडी घालून सिद्धासन, पद्मासन, वज्रासन, जे पण आसन, अधिष्ठान, भगवान बुद्ध याला म्हणतात अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? आसन ग्रहण केल्यानंतर अविचल अचल स्थितीमध्ये त्या आसनात तुम्ही किती तास बसू शकता हे क्रॉस चेक करा. आणि बसल्यानंतर स्थिर किती होता, चेतनेचा स्तर कनेक्ट कसा होतो आणि एक रूप कसे होतात स्वतःच्या अस्तित्वाबरोबर, हे क्रॉस चेक करा. हा, चेक तर करा. आणि लवकरच आपण 3 दिवसाचं एक शिबिर करूया ध्यानाचं, ज्यामध्ये प्रत्यक्ष फक्त एकच गोष्ट करायची, मेडिटेशन, ध्यान. किती तास? अप्रॉक्सिमेटली 10 ते 12 तास मेडिटेशन. राईट? आणि त्याची काही विधी आहे, काही मौन आहे. 3 दिवसाचा हा संकल्प आपण करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीने हे त्याच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. ध्यान, मेडिटेशन. राईट? म्हणजे आध्यात्मिक प्रगती करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर सामाजिक क्षेत्रात तुमचं काहीतरी योगदान हवं. स्वतःपुरतं हे मर्यादित ठेवू नका. आणि त्यानंतर धनवान. राईट? म्हणजे धनसंपत्ती प्राप्त करणं, हे सुद्धा गोल हवं. जर जीवन जगायचंय तर अति उच्च जीवन जगा. रद्दी बनून काय जगायचं? कळालं? स्वप्नच बघायचंय तर मग मर्सिडीज आणि BMW का नाही पाहायचं? मग नॅनो का पाहायचे? कळालं? याचं सुद्धा प्रशिक्षण म्हणजे हॅपी मिलेनियर काइंड ऑफ थिंग मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील, येऊ शकतात. परंतु त्यासाठी काही प्रोसेस आहे, डिटॅचमेंट आहे आणि काही ऍक्टिव्हेशन आहे. डबल स्लिट एक्सपेरिमेंट जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये ऑब्झर्वर इफेक्ट आहे. ऑब्झर्वर. ऑब्झर्वर म्हणजे काय? एक आहे क्रिएटर, जो निर्माण करता आहे, त्याला पुरुष म्हणतात. पुरुष म्हणजे मेल नाही, पुरुष म्हणजे क्रिएटर. मग ती महिला पण असू शकते, पण म्हणजे ग्रंथांमध्ये याला हा शब्द दिलेला आहे पर्टिक्युलर, पुरुष. प्रकृती आणि पुरुष. पुरुष म्हणजे क्रिएटर, निर्माण करणारा. तो निर्माण करता तुम्ही बनू शकता. तुमच्यामध्ये ती क्षमता, असीमित क्षमता प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. नचिकेत्याच्या ह्या गोष्टीवरून आपण हे शिकलो की श्रेय आणि प्रेय लक्ष द्यायचं तर कुठे द्यायचं? तुम्हाला काय वाटतं? नचिकेताला मिळालं नाही? भरपूर मिळालं. परंतु ते अटळ होते कुठल्या गोष्टीत? की मला माझ्या जीवनात काय प्राप्त करायचं आहे. आज कौटुंबिक वादविवाद, कलह जे काही होत आहेत ना, हे फक्त क्षुल्लक गोष्टीवरून होतात. क्षुल्लक, ज्यामध्ये इशू लेस आहे. कळालं? एकत्र कुटुंब पद्धत असेल कधी कधी तर फक्त पाणी गरम करण्यावरून कधी कधी वादविवाद होतात. कळालं? याच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून वादविवाद होतात. हे क्षुल्लक गोष्टी आहेत. महान ध्येय नाहीये. आणि हे ध्येय ज्या वेळेस प्राप्त होत नाही त्यावेळेस जीवनात अशा गोष्टी घडतात.
तर आता जो काही जे काही ट्रेनिंग किंवा जे प्रशिक्षण आहे, कोचिंग आहे, याचं मी तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन देईल, अजून माहिती देईल, कारण बऱ्याच गोष्टी करायच्या बाकी आहेत. हे रिअलाइज होणं आवश्यक आहे की आता कुठे सुरुवात झालेली आहे. हॅपी मिलेनियर होण्यासाठी हे फार 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 महत्वाचं आहे. राईट? ओके.